द डीप ड्राईव्हच्या या सखोल विश्लेषणाच्या सत्रात स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत ना, ज्याने भारताच्या धोरणात्मक आणि प्रशासकीय रचनेत एक खूप मोठा बदल घडवून आणला आहे. हो, आणि म्हणजे तसं पाहिलं तर हा बदल अतिशय ऐतिहासिक आहे. नक्कीच. आजच्या चर्चेचा मुख्य विषय आहे तब्बल 65 वर्षे जुन्या नियोजन आयोग म्हणजेच प्लॅनिंग कमिशनकडून नव्या नीती आयोगाकडे झालेला भारताचा प्रवास. आजच्या या विश्लेषणासाठी आपण ज्या स्रोतांचा आधार घेत आहोत त्यात प्रामुख्याने 12व्या पंचवार्षिक योजनेचा शेवट, नीती आयोगाची स्थापना, त्याची रचना, कार्य आणि जुन्या व्यवस्थेशी असलेली त्याची थेट तुलना या सर्व गोष्टींचा समावेश आहे. बरोबर. आणि आजचा आपला मुख्य उद्देश काय आहे हे सुद्धा स्पष्ट करणं गरजेचं आहे. हो, स्वातंत्र्यापासून चालत आलेली ही एवढी जुनी व्यवस्था अचानक का बदलण्यात आली? थिंक टँक ही संकल्पना नक्की काय असते आणि राज्यांना सोबत घेऊन जाणारी ही नवी व्यवस्था कागदावर आणि प्रत्यक्षात कशी वेगळी आहे हे सगळं आपल्याला आजच्या सत्रातून समजून घ्यायचंय. अगदी बरोबर. कारण जेव्हा मी या स्रोतांचा अभ्यास करत होते तेव्हा मला जाणवलं की हा केवळ एका सरकारी संस्थेच्या नावातील बदल नाहीये. अजिबात नाहीये. एका पार्टीच्या जागी दुसरी पार्टी लावण्याइतका हा विषय वरवरचा नाहीये. देशाच्या विकासाकडे पाहण्याचा, राज्यांना वागणूक देण्याचा आणि धोरणे राबवण्याचा जो मूळ दृष्टिकोन होता ना, तोच मुळापासून बदलण्यात आलाय. म्हणजे एक संपूर्ण वैचारिक स्थित्यंतर आहे हे. हो, एक खूप मोठं वैचारिक स्थित्यंतर. बरं, आता या स्थित्यंतराची पाळेमुळं समजून घ्यायची असतील तर आपल्याला आधी थोडं मागे जावं लागेल. म्हणजे नेमकं जुना आयोग कसं काम करत होता हे पाहणं खूप गरजेचं आहे. हो, जुन्या आयोगाची कार्यपद्धती समजल्याशिवाय नव्याचं महत्त्व कळणार नाही. होय. जुन्या नियोजन आयोगाची शेवटची मोठी योजना म्हणजे 12वी पंचवार्षिक योजना. स्रोतांनुसार या योजनेचा काळ 31 मार्च 2017 रोजी संपला. हं, पण काही तांत्रिक बाबी आणि कामं पूर्ण करण्यासाठी या योजनेला 4 ऑक्टोबर 2017 पर्यंत म्हणजे 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आणि याच काळात पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत होत्या. अगदी. आणि त्याच वेळेस नियोजन आयोगाची जागा घेण्यासाठी नीती आयोगाची निर्मिती झाली. पण मला इथे एका गोष्टीबद्दल बोलायला नक्की आवडेल. सांगा ना. जेव्हा आपण 12व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे पाहतो ना, तेव्हा तो जुना आयोग किती सूक्ष्म पातळीवर जाऊन नियोजन करत होता याची आपल्याला स्पष्ट कल्पना येते. नक्कीच. ती उद्दिष्टे अतिशय रंजक आहेत आणि त्यातून जुन्या व्यवस्थेच्या कामावर खूप मोठा प्रकाश पडतो. म्हणजे आपण आकडेवारीच बघूया ना. हो, मी तीच आकडेवारी पाहत होते. उदाहरणार्थ आरोग्याच्या क्षेत्रात प्रजनन दर 2.1% खाली आणणे. आणि बालकांचे कुपोषण निम्म्यापर्यंत कमी करणे. हो, 0 ते 3 वयोगटातील बालकांचे. आणि तेही राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणी 3च्या पातळीच्या निम्म्यापर्यंत. म्हणजे किती विशिष्ट उद्दिष्ट आहे हे. होय. पायाभूत सुविधांमध्ये तर स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजेच GDPच्या 9% गुंतवणूक करण्याचं लक्ष होतं. आणि देशातील सर्व खेडी पक्क्या रस्त्याने जोडणे. ग्रामीण भागात दूरध्वनी आणि दूरदर्शनची घनता 70% वाढवणे. पर्यावरणाच्या बाबतीत दरवर्षी तब्बल 10 लाख हेक्टर इतके वनराई क्षेत्र वाढवण्याचे निश्चित करण्यात आले होते. आणि सेवा पुरविण्याच्या बाबतीत 90% भारतीयांना बँकिंग सेवा देणे. बँक खात्यांची जोडणी आधारशी करणे. आणि अनुदानाचा लाभ थेट खात्यात, ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो, तो जमा करणे. ही सर्व उद्दिष्टे याच 12व्या योजनेत समाविष्ट होती. आता ह्या सगळ्या आकडेवारीकडे पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. आणि तीच गोष्ट जुन्या नियोजन आयोगाच्या अपयशाचं किंवा या बदलाचं मुख्य कारण बनली असं मला वाटतं. बरोबर. कारण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की दिल्लीत बसलेली एक समिती संपूर्ण देशासाठी, प्रत्येक राज्यासाठी आणि अगदी प्रत्येक खेड्यासाठी अशी एकच एक साचेबद्ध योजना कशी काय बनवू शकते. म्हणजे वन साईज फिट्स ऑल हा जो दृष्टिकोन होता तो इथे चुकत होता. अगदी तेच. भारतासारख्या खंडप्राय देशात प्रत्येक राज्याची भौगोलिक स्थिती वेगळी आहे, तिथली संसाधनं वेगळी आहेत, तिथले प्रश्न आणि विकासाचा वेग पूर्णपणे वेगळा आहे. हो. आता एखाद्या डोंगराळ राज्याला, समजा आपण उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेश घेतलं, त्यांना ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधांची गरज आहे ती महाराष्ट्रातील किंवा गुजरातमधील सपाट आणि औद्योगिक पट्ट्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार ना. साहजिकच आहे. पण जुना नियोजन आयोग एका अतिशय केंद्रीकृत पद्धतीने वरून खाली म्हणजे टॉप डाऊन आदेश देत असे. काळाच्या ओघात जेव्हा देशाची अर्थव्यवस्था खुली झाली आणि राज्यांच्या गरजा अधिक गुंतागुंतीच्या झाल्या तेव्हा ही पद्धत कुचकामी ठरू लागली.
म्हणजे राज्यांना असं वाटू लागलं की त्यांच्या विशिष्ट समस्यांकडे दुर्लक्ष करून दिल्लीतून धोरणे लादली जात आहेत. हो, आणि याच असंतोषातून एका नव्या विचारधारेची आणि संस्थेची गरज निर्माण झाली. आणि इथूनच नीती आयोगाचा जन्म झाला. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 जानेवारी 2015ला एक ठराव करून या नव्या आयोगाची स्थापना झाली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी 16 फेब्रुवारी 2015 पासून सुरू झाली. बरोबर. आता स्रोतांमध्ये नीती आयोगाचं वर्णन थिंक टँक कसं केलं आहे. हे थिंक टँक नाव ऐकायला खूप आधुनिक आणि कॉर्पोरेट वाटतं, पण सरकारी व्यवस्थेत याचा नेमका अर्थ काय होतो हे मला समजून घ्यायचंय. ही थिंक टँक कन्सेप्ट समजून घेणं अतिशय कळीचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा फतवे काढणाऱ्या किंवा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचा समूह नाहीये. अच्छा. हा तज्ज्ञांचा, विचारवंतांचा आणि धोरणकर्त्यांचा असा गट आहे ज्यांचं मुख्य काम विचारमंथन करणं आहे. देशासमोरील जटिल समस्यांचा अभ्यास करायचा, त्यावर आधुनिक उपाय शोधायचे आणि सरकारला योग्य तो मार्ग सुचवायचा. म्हणजे हा गट राज्यांना काय करावे हे सक्तीने सांगत नाही. नाही सांगत, ते कसे करावे यासाठी मार्गदर्शन आणि तांत्रिक मदत पुरवतात. राष्ट्रीय विकासासाठी एक दूरदृष्टी, एक विजन तयार करणे आणि राज्यांना उत्साहाने सहभागी करून घेणे हे या थिंक टँकचे मुख्य स्वरूप आहे. हे खूपच रंजक आहे, कारण जेव्हा आपण स्रोतांमध्ये दिलेल्या नीती आयोगाच्या 7 मुख्य आधारस्तंभांची माहिती वाचतो ना, तेव्हा या थिंक टँकची कामाची पद्धत अधिक स्पष्ट होते. हो, त्या 7 आधारस्तंभांवरून खूप गोष्टी क्लिअर होतात. कागदपत्रांमध्ये 1 ते 7 असे हे पिलर्स दिले आहेत, पण जर आपण त्याकडे नीट पाहिलं तर हे आधारस्तंभ केवळ एक यादी नसून ती आयोगाच्या कामाची मुख्य सूत्र आहेत असं दिसतं. हे अगदी अचूक निरीक्षण आहे. जर आपण या 7 आधारस्तंभांचं वर्गीकरण केलं तर आपल्याला नीती आयोगाचा मूळ हेतू समजतो. यातील पहिलं सूत्र आहे मूल्यमापन आणि दूरदृष्टी. म्हणूनच त्यांचा पहिला आधारस्तंभ आहे भारताचा दृष्टी दस्तऐवज, म्हणजे विजन डॉक्युमेंट ऑफ इंडिया तयार करणे. आणि दुसरं आहे 12व्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन दस्तऐवज. अगदी बरोबर. म्हणजे केवळ हवेत इमले न बांधता जुन्या योजनांतून आपण नक्की काय साध्य केलं आणि कुठे कमी पडलो याचा आधी कठोर अभ्यास करायचा आणि मगच पुढील 15 किंवा 20 वर्षांची दूरदृष्टी ठरवायची. आणि दुसरं सूत्र मला थेट तळागाळातील बदलांशी संबंधित वाटतं, कारण पुढचे काही आधारस्तंभ जमिनीवरील प्रश्नांना भिडतात. जसं की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हा एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. हो, आणि मागासलेल्या जिल्ह्यांची निवड करून त्यांना सक्षम करण्यासाठी कार्यक्रम राबविणे, ज्याला ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स प्रोग्राम म्हणतात. यावरून असं दिसतं की नीती आयोग संपूर्ण राज्याला एकच युनिट न मानता राज्यांतर्गत असणाऱ्या मागास भागांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. हो, मायक्रो लेव्हलवर काम सुरू झालंय. यासोबतच परिवर्तनशील भारत या विषयावर व्याख्याने आयोजित करणे आणि 2017ची जागतिक उद्योजकांची शिखर परिषद हे आधारस्तंभही याच वैचारिक बदलाचा भाग आहेत. पण या 7 आधारस्तंभांपैकी जो सर्वात क्रांतिकारी बदल प्रशासकीय पातळीवर झाला तो म्हणजे फलश्रुती अंदाजपत्रक आणि उत्पादन फलश्रुती आराखडा, ज्याला आपण इंग्रजीत आउटकम बजेट म्हणतो. हे आउटकम बजेट नक्की काय प्रकरण आहे हे समजायला थोडं तांत्रिक वाटतं मला. तांत्रिक वाटलं तरी हे समजायला अगदी सोपं आणि तितकंच महत्त्वाचं आहे. जुन्या व्यवस्थेत काय व्हायचं की एखाद्या योजनेसाठी समजा 100 कोटी रुपये मंजूर केले आणि ते खर्च झाले की प्रशासकीय पातळीवर काम फत्ते झालं असं मानलं जायचं. पण ते 100 कोटी रुपये खर्च करून जमिनीवर नक्की काय बदल झाला हा प्रश्न विचारला जात नव्हता का? सहसा नाही विचारला जायचा. तिथेच आउटकम बजेट ही संकल्पना याला छेद देते. इथे पैशांच्या खर्चापेक्षा प्रत्यक्ष परिणामांवर लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणजे आउटकम्सवर. हो, समजा शिक्षणासाठी निधी दिला तर फक्त शाळांच्या भिंती बांधल्या गेल्या का हे न पाहता मुलांच्या शिकण्याच्या पातळीत किती सुधारणा झाली हे मोजलं जातं. उत्तरदायित्व निश्चित करण्याचा हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. म्हणजे केवळ पैसा ओतण्यापेक्षा त्यातून मिळणाऱ्या फलितावर लक्ष ठेवणं हे खरोखरच एका आधुनिक थिंक टँकचं लक्षण आहे. पण मग प्रश्न असा उभा राहतो की हे सर्व प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी स्वतःची रचना कशी बदलली? कारण जुना नियोजन आयोग हा अत्यंत नोकरशाहीच्या विळख्यात अडकलेला होता. नीती आयोगाची प्रशासकीय आणि संस्थात्मक रचना यापेक्षा कशी वेगळी आहे? रचनेतील बदल हाच तर या चर्चेचा सर्वात मोठा गाभा आहे. नीती आयोगाच्या सर्वोच्चपदी म्हणजेच अध्यक्षस्थानी नेहमीप्रमाणे भारताचे पंतप्रधान असतात.
पण जुन्या व्यवस्थेच्या तुलनेत नीती आयोगाची रचना अधिक लोकशाहीवादी आणि राज्यांना सामावून घेणारी बनवली गेली आहे, आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे त्यांची शासकीय परिषद. ज्याला गव्हर्निंग काउन्सिल म्हणतात. हो, मला स्रोतांमध्ये या शासकीय परिषदेबद्दल वाचताना खूप उत्सुकता वाटली होती. कारण या परिषदेत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल किंवा नायब राज्यपाल यांचा थेट समावेश असतो. बरोबर. जुन्या नियोजन आयोगात राज्यांचा असा थेट आणि नियमित सहभाग निर्णय प्रक्रियेत नसायचा. आणि हे का महत्वाचं आहे हे आपण एका उदाहरणावरून समजूया. जुन्या व्यवस्थेत योजना दिल्लीत बनायची आणि राज्यांना ती फक्त राबवावी लागायची. हो, पण आता शासकीय परिषदेद्वारे सर्व मुख्यमंत्र्यांना एकाच व्यासपीठावर अगदी पंतप्रधानांच्या शेजारी बसवलं जातं. धोरणं तयार होत असतानाच राज्यांचा दृष्टिकोन विचारात घेतला जातो. म्हणजे राज्यांना आता फक्त आदेश ऐकणारे न ठेवता धोरण निर्मितीतील सक्रिय भागीदार बनवला आहे. याशिवाय जर एखाद्या विशिष्ट प्रदेशात काही खास समस्या उद्भवली तर त्यासाठी प्रादेशिक परिषद स्थापन करण्याचीही तरतूद यात आहे. ज्याला रिजनल काउन्सिल म्हणतात. प्रादेशिक परिषद म्हणजे समजा ईशान्य भारतातील राज्यांचा एखादा समान प्रश्न असेल किंवा पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांचा एखादा विशिष्ट विषय असेल तर त्यासाठी फक्त त्या विशिष्ट राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि तज्ज्ञांची एक वेगळी परिषद बोलावली जाऊ शकते, असंच ना? अगदी बरोबर. आणि या रचनेत आणखी एक नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे विशेष निमंत्रित. पंतप्रधानांना अधिकार आहे की ते विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, अभ्यासक आणि व्यावसायिकांना विशेष निमंत्रित म्हणून आयोगाच्या बैठकांसाठी बोलवू शकतात. आणि जर आपण त्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या रचनेकडे पाहिलं तर त्यातही बरेच बदल दिसतात. पंतप्रधान या आयोगाचे अध्यक्ष असले तरी प्रत्यक्ष कामकाज पाहण्यासाठी ते एका उपाध्यक्षाची नियुक्ती करतात. बरोबर. या व्यतिरिक्त आयोगात 5 पूर्ण वेळ सदस्य असतात आणि 2 अर्धवेळ सदस्य असतात. मला वाटतं हे अर्धवेळ सदस्यांचं प्रारूप जुन्या व्यवस्थेत अजिबात नव्हतं. जुन्या नियोजन आयोगात अर्धवेळ काम करणाऱ्या सदस्यांची कोणतीही तरतूद नव्हती. तिथे फक्त पूर्ण वेळ काम करणारे सदस्य असत. पण नीती आयोगात गरजेनुसार आणि विशिष्ट प्रकल्पासाठी विद्यापीठांमधून किंवा संशोधन संस्थांमधून 2 अर्धवेळ सदस्य घेता येतात, ज्यामुळे बाह्य जगातील ताजं ज्ञान आणि संशोधन सरकारी व्यवस्थेत आणणं सोपं झालं आहे. यासोबतच पदसिद्ध सदस्य म्हणून पंतप्रधानांनी नियुक्त केलेले मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त 4 सदस्य यात असतात. म्हणजेच केंद्रीय मंत्री. हो, आणि या संपूर्ण प्रशासकीय गाड्यांचं सुकाणू हाकण्यासाठी एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची म्हणजेच सीईओची नियुक्ती केली जाते. हा भारत सरकारच्या सचिव पदावरील एक वरिष्ठ अधिकारी असतो, ज्याची नियुक्ती ठराविक कालावधीसाठी थेट पंतप्रधान करतात. ही संपूर्ण रचना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की नीती आयोग हा विविध विचारांचे, तज्ज्ञांचे आणि राज्यांचे प्रतिनिधींचे एक संमेलन आहे. पण नुसती रचना असून चालत नाही. या रचनेतून कोणती कार्ये पार पाडली जातात आणि त्यामागील तत्वज्ञान काय आहे हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरते. हो, आणि नीती आयोगाचं सर्वात महत्त्वाचं आणि गाभ्याचं तत्व म्हणजे सहकारात्मक आणि स्पर्धात्मक संघटन, ज्याला इंग्रजीत कोऑपरेटिव्ह अँड कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम म्हणतात. आता हा शब्दप्रयोग सहकारात्मक आणि स्पर्धात्मक संघटन ऐकायला खूपच जड आणि पुस्तकी वाटतो. कागदावर हे वाचायला छान वाटतं, पण प्रत्यक्ष जमिनीवर याचा अर्थ काय होतो? हा शब्दप्रयोग जितका जड वाटतो तितकाच त्याचा अर्थ रंजक आहे. यात 2 भाग आहेत. पहिला भाग आहे सहकारात्मक. याचा अर्थ असा की केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांनी एकमेकांच्या विरोधात न उभे राहता राष्ट्रीय विकासासाठी एकत्र येऊन काम करणे. पंतप्रधान आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या संयुक्त अधिकारात उद्दिष्टांची पूर्तता करणे. आणि दुसरा भाग आहे स्पर्धात्मक. अच्छा. याचा अर्थ विकासाच्या मुद्द्यांवरून राज्यांमध्ये एक निकोप स्पर्धा निर्माण करणे. म्हणजे जसं विविध राज्ये परदेशी गुंतवणूक खेचून आणण्यासाठी किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या क्रमवारीत वर येण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात, तसं काहीसं. अगदी तंतोतंत. नीती आयोग विविध क्षेत्रांमध्ये राज्यांची क्रमवारी जाहीर करतो. मग तो आरोग्याचा निर्देशांक असो, शिक्षणाचा असो किंवा स्वच्छतेचा. जेव्हा राज्यांना समजतं की आपण इतर राज्यांच्या तुलनेत मागे आहोत, तेव्हा त्यांच्यात अधिक चांगलं काम करण्याची स्पर्धा निर्माण होते. आणि म्हणूनच सूत्रांमध्ये नीती आयोगाला राज्यांचा सर्वात चांगला मित्र असं म्हटलं आहे. हो, बेस्ट फ्रेंड. राज्यांचा सर्वांचा चांगला मित्र हा उल्लेख खरोखरच लक्षवेधी आहे. कारण ते केवळ राज्यांमध्ये स्पर्धा लावून थांबत नाहीत, तर त्यांना सुधारण्यासाठी मदतही करतात. त्यांचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे
ज्ञानाचे नाविन्य केंद्र म्हणून काम करणे, ज्याला नॉलेज अँड इनोव्हेशन हब म्हणतात. बरोबर. आता हे काम कसं चालतं? समजा एका राज्याने, उदाहरणार्थ महाराष्ट्राने, जलसंधारणाच्या क्षेत्रात काही उत्कृष्ट प्रयोग केले आणि ते यशस्वी झाले, तर नीती आयोग या सर्वोत्तम कृतीची नोंद घेतो, त्याचं विश्लेषण करतो आणि हेच मॉडेल राजस्थान किंवा मध्य प्रदेश सारख्या इतर राज्यांना कसं लागू करता येईल यासाठी त्यांना तांत्रिक मदत आणि सल्ला पुरवतो. आणि हे करत असताना विकेंद्रित नियोजनावर त्यांचा मोठा भर असतो. जुन्या पद्धतीप्रमाणे वरून खाली आदेश देण्याऐवजी ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर आधी नियोजन करायचं आणि मग ते एकत्रित करून राष्ट्रीय पातळीवर आणायचं. हां, तो बॉटम अप दृष्टिकोन आहे. हो. याशिवाय राज्यांच्या सहभागाने राष्ट्रीय सर्वसमावेशक विषयपत्रिका तयार करणं हे देखील त्यांचं प्रमुख कार्य आहे. आणि या सगळ्या योजना आणि सल्ले योग्य दिशेने चालले आहेत की नाही हे पाहण्यासाठी देखरेख आणि मूल्यमापन करणे अतिशय गरजेचे असते. धोरणांच्या अंमलबजावणीवर केवळ लक्ष न ठेवता त्याच्या परिणामांचे काटेकोर आणि पाठपुराव्यानिशी मूल्यमापन करणे. मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. हो, जर एखादी योजना अपेक्षित फळ देत नसेल तर त्यातील दोष ओळखून त्यात वेळेवर दुरुस्ती करणे हे काम आयोग करतो. या व्यतिरिक्त आंतरविभागीय सल्लागार म्हणून काम करणे, 2 राज्यांमध्ये किंवा केंद्र व राज्यात काही विवाद असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे आणि प्रशासनात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे ही इतर कार्य देखील आयोग पार पाडतो. आता आपण चर्चेच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकायचा आहे. तो म्हणजे जुना नियोजन आयोग विरुद्ध नवा नीती आयोग यांची थेट महातुलना. नक्कीच. या 2 व्यवस्थांमधील मूलभूत फरक समजून घेतल्याशिवाय या संपूर्ण बदलाचे गांभीर्य आपल्या लक्षात येणार नाही. आपण या दोन्ही संस्थांची थेट तुलना करून पाहूया. सर्वात आधी स्थापनेचा विचार करू. 15 मार्च 1950 रोजी पंडित नेहरूंच्या काळात जुन्या नियोजन आयोगाची स्थापना झाली होती. त्यावेळी देशाची परिस्थिती आणि गरजा पूर्णपणे वेगळ्या होत्या. हो. आणि 1 जानेवारी 2015 मध्ये एका नव्या आर्थिक आणि जागतिक पार्श्वभूमीवर नीती आयोगाची स्थापना झाली. पण या सगळ्या तुलनेत जो सर्वात मोठा आणि धक्कादायक फरक मला दिसतो तो निधी आणि अधिकारांबाबतचा आहे. आणि हाच तो मुद्दा आहे जो भारताच्या प्रशासकीय इतिहासातील सर्वात मोठा पॅराडाईम शिफ्ट मानला जातो. जुना नियोजन आयोग हा अत्यंत शक्तिशाली होता. का? कारण त्यांच्याकडे पैशांची तिजोरी होती. बरोबर. नियोजन आयोग स्वतः मंत्रालयांना आणि राज्य सरकारांना योजनांसाठी थेट निधी पुरवीत असे. कोणत्या राज्याला किती पैसा द्यायचा आणि कोणत्या प्रकल्पाला मंजुरी द्यायची याचे सर्व अधिकार या आयोगाकडे होते. इथेच तर खरी गोम आहे. कारण जेव्हा आपण नीती आयोगाची माहिती वाचतो तेव्हा लक्षात येतं की नीती आयोग हा केवळ एक थिंक टँक आहे. त्यांना राज्यांना धोरणे सक्तीने लागू करण्याचा किंवा स्वतःहून निधी वाटपाचा कोणताही अधिकार नाहीये. हा अधिकार त्यांच्याकडून पूर्णपणे काढून घेण्यात आला आहे. आता निधीचा पुरवठा आणि वाटप थेट वित्त मंत्रालयामार्फत केले जाते. म्हणजे विचार आणि सल्ल्याचे काम नीती आयोगाचे आणि पैशांचे व्यवस्थापन फायनान्स मिनिस्ट्रीचे. हे बदल इतके मोठे आहेत की यामुळे केंद्र आणि राज्यांच्या संबंधांचे समीकरणच बदलून गेले. जुन्या व्यवस्थेत नियोजन आयोग पैशांच्या जोरावर राज्यांना आपल्या योजना राबवण्यासाठी भाग पाडू शकत होता. पण आता नीती आयोग केवळ सल्ला देऊ शकतो. आणि याच कारणामुळे आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे राज्यांच्या भूमिकेत प्रचंड बदल झालाय. जुन्या नियोजन आयोगात राज्यांची भूमिका फक्त राष्ट्रीय विकास परिषदेपुरती मर्यादित होती. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. हो. योजना तयार झाल्यानंतर फक्त मंजुरीसाठी या परिषदेची बैठक होत असे. हे धोरण निर्मितीच्या प्रक्रियेचा अगदी सुरुवातीपासून एक अविभाज्य भाग बनले आहेत. या व्यतिरिक्त नियुक्त्यांच्या पद्धतीतही मोठा फरक आहे. तो कसा? जुन्या आयोगात सचिव किंवा इतर सदस्य नेहमीच्या प्रशासकीय प्रक्रियेद्वारे नियुक्त होत असत. पण नीती आयोगात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्षांची नियुक्ती थेट पंतप्रधानांकडून केली जाते. आणि जसं आपण मगाशी नमूद केलं, बाह्य तज्ज्ञांना अर्धवेळ सदस्य म्हणून सामावून घेण्याची लवचिकता जुन्या व्यवस्थेत नव्हती, ती आता या नव्या रचनेत आहे. थोडक्यात सांगायचं तर हा प्रवास एका अशा संस्थेकडून झाला आहे जी आदेश देत होती आणि निधी नियंत्रित करत होती, एका अशा संस्थेकडे जी सल्ला देते आणि राज्यांना सक्षम बनवण्याचं काम करते. केंद्रीकरणाकडून विकेंद्रीकरणाकडे आणि वन साइज फिट्स ऑलकडून राज्यांच्या विशिष्ट गरजांनुसार धोरणे बनवण्याकडे झालेला हा एक अतिशय धाडसी
आणि महत्वाचा प्रवास आहे. या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते, ती म्हणजे भारताच्या धोरणात्मक प्रवासाचे हे खऱ्या अर्थाने अत्यंत मोठे स्थित्यंतर आहे. एका छत्राखाली सर्व निर्णय घेणाऱ्या, राज्यांना निधीच्या माध्यमातून नियंत्रित करणाऱ्या व्यवस्थेकडून राज्यांना सोबत घेऊन मार्ग शोधणाऱ्या सल्लागार विचारगटापर्यंतची ही वाटचाल आपण आज अतिशय बारकाईने उलगडून पाहिली. आणि या विश्लेषणाच्या शेवटी आपण एक अतिशय विचारप्रवर्तक मुद्दा उपस्थित करणे गरजेचे आहे. हा मुद्दा स्रोतांमध्ये थेट दिलेला नाही, पण या संपूर्ण बदलाचा तो एक स्वाभाविक आणि मोठा परिणाम आहे. कोणचा परिणाम? आपण पाहिलं की नीती आयोगाकडून निधी वाटपाचे आणि धोरणे लादण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. आता सर्व भर सल्ल्यावर, सहकार्यावर आणि स्पर्धेवर आहे. मग इथे एक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो. जर आता केंद्राकडून सक्तीने धोरणे राबवली जाणार नसतील आणि विकासाची दिशा ठरवण्याचे स्वातंत्र्य राज्यांना दिले असेल, तर या स्वातंत्र्याचा परिणाम काय होईल? अगदी बरोबर. ज्या राज्यांकडे आधीपासूनच चांगली प्रशासकीय यंत्रणा आणि आर्थिक संसाधने आहेत, ती राज्ये कदाचित या विचारमंचाचा आणि स्वातंत्र्याचा फायदा घेऊन प्रगतीची नवीन शिखरे गाठतील. हो, शक्य आहे. पण ज्या राज्यांमध्ये प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे किंवा जी राज्ये आधीच मागासलेली आहेत, त्यांना आता पैशांच्या जोरावर काम करायला लावणारी कोणतीही यंत्रणा केंद्रात नाहीये, मग अशी राज्ये या नव्या स्पर्धात्मक युगात आणखी मागे पडण्याची शक्यता नाही का? या नव्या स्वातंत्र्यामुळे आणि सल्ल्याच्या व्यवस्थेमुळे खऱ्या अर्थाने देशाचा समतोल आणि तळागाळातील विकास साध्य होईल का? हां, खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. एका बाजूला राज्यांना मिळालेले अधिकार आणि स्वातंत्र्य आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर आलेली विकासाची मोठी जबाबदारी आहे. या विकेंद्रीकरणाचा अंतिम निकाल काय असेल, हे येणारा काळ आणि राज्यांची स्वतःची कामगिरीच ठरवेल. नक्कीच. हा असा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. आजच्या या सखोल आणि रंजक विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. द डीप डाईव्हच्या या सत्रात आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विषयाच्या सविस्तर चर्चेत.